नमस्कार. आपण कधी विचार केला आहे का की आपल्या आयुष्याला आकार देणारे पण आता आपल्यात नसलेल्या लोकांचं स्मरण कसे करावे? आज आपण श्राद्धविधीबद्दल बोलणार आहोत. ही केवळ एक परंपरा नाहीये, तर आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक खूप सुंदर मार्ग आहे. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. तर सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की आपण आपल्या पितरांना कसं आठवावं? फक्त फोटोंमधून की त्यांच्या आठवणींमधून? श्राद्धविधी आपल्याला याचं एक खूप खोलवरचं आणि अर्थपूर्ण उत्तर देतं. ही फक्त पूजा नाहीये, तर आपल्या अस्तित्वाच्या मुळांना दिलेलं एक प्रकारे धन्यवाद आहे. कोणत्याही मोठ्या गोष्टीची सुरुवात ही तयारीनेच होते, बरोबर ना? आणि श्राद्धविधीचंही तसंच काहीसं आहे. यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे तयारीचा. आणि ही तयारी केवळ बाहेरची नाही, तर आपल्या मानसिक तयारीची सुद्धा आहे. तर बघा, ही तयारी आपण 3 सोप्या टप्प्यांमध्ये बघू शकतो. पहिलं म्हणजे वैयक्तिक शुद्धी. सकाळी लवकर अंघोळ करून स्वच्छ कपडे घालणं, ज्यामुळे आपलं मनही ताजंतवानं होतं. दुसरं जागेची शुद्धी. घर स्वच्छ करून गंगाजल शिंपडल्याने एक सकारात्मक ऊर्जा तयार होते. आणि तिसरं आमंत्रण. आदराने ब्राह्मणाला जेवणासाठी बोलवणं. या प्रत्येक छोट्या कृतीतून आपण त्या दिवसासाठी एक आदर आणि गांभीर्याचं वातावरण तयार करत असतो. तयारी पूर्ण झाली की आपण येतो या विधीच्या अगदी केंद्रस्थानी, जिथे आपण आपल्या पितरांशी थेट संवाद साधतो, अन्नाच्या आणि स्मरणाच्या माध्यमातून. खरं सांगायचं तर हेच श्राद्धाचं खरं हृदय आहे. याची सुरुवात होते तर्पणने. तर्पण म्हणजे काय? तर तृप्त करणे. आपण पाणी, दूध आणि तीळ वापरून आपल्या पितरांची तहान भागवतो. हे केवळ एक अर्पण नाही, तर एक भावना आहे की जरी ते आज शारीरिक रूपाने आपल्यात नसले, तरी त्यांची काळजी घेण्याची आपली इच्छा आहे. तर्पण करण्याची पद्धत खूप सुंदर आणि प्रतिकात्मक आहे. आपण दक्षिणेकडे तोंड करतो, कारण ती पितरांची दिशा मानली जाते. हातात पाणी, दूध, काळे तीळ, जे यमाशी संबंधित मानले जातात, आणि पवित्र कुश गवत घेऊन आपण त्यांचं ध्यान करतो. आणि मग अंगठ्याच्या बाजूने जल अर्पण करतो, कारण असं मानलं जातं की हा भाग थेट पितरांशी जोडलेला आहे. या प्रत्येक कृतीतून त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, हीच आपली प्रार्थना असते. तर्पणाने तहान भागवल्यावर आता वेळ येते पोषणाची. आणि इथे येतो पिंडदान. ही एक खूपच गहन आणि प्रतिकात्मक क्रिया आहे. आपण तांदूळ किंवा जवाच्या पिठाचे पिंड बनवून एक प्रकारे आपल्या पितरांना परलोकात एक शरीर आणि ऊर्जा देत असतो. बघायला गेलं तर कृती अगदी साधी आहे. पिठाचे गोलपिंड बनवायचे, त्यांना पवित्र कुश गवतावर ठेवायचं आणि श्रद्धेने अर्पण करायचं. पण या साधेपणातच एक खूप मोठा भाव दडलेला आहे, निर्मितीचा आणि काळजीचा. आणि इथून पुढे श्राद्धविधी एक खूप सुंदर वळण घेतो. आता आपलं लक्ष केवळ आपल्या पितरांपुरतं मर्यादित राहत नाही, तर ते संपूर्ण सृष्टीकडे वळतं. ही आहे वैश्विक करुणेची भावना. ही भावना पंचबलीच्या संकल्पनेतून व्यक्त होते. म्हणजे ब्राह्मण भोजनाच्या आधी आपण जे काही अन्न बनवलं आहे त्यातून 5 घास बाजूला काढतो, आणि हे घास आपल्या पितरांसाठी नसतात, तर या सृष्टीतील प्रत्येक जीवासाठी असतात. ही एक आठवण आहे की आपण सगळेच एकमेकांशी जोडलेले आहोत. तर हे 5 वाटेकरी कोण आहेत? पहिला घास गायीसाठी, जी पवित्र मानली जाते. दुसरा कुत्र्यासाठी, जो आपला रक्षक असतो. तिसरा कावळ्यासाठी, ज्याला पितरांचा संदेशवाहक मानलं जातं. चौथा देवासाठी, आणि 5वा घास अगदी मुंग्यांसारख्या छोट्या जीवांसाठी. यातून आपण आपलं अन्न सर्वांसोबत वाटून घेण्याची भावना व्यक्त करतो. आणि या सगळ्या अर्पणानंतर दिवसाची सांगता होते सेवेच्या अंतिम कार्याने, आणि ते म्हणजे ब्राह्मण भोजन. ब्राह्मणाला आदराने बसवून त्यांना सात्विक जेवण दिलं जातं. म्हणजे कांदा लसूण नसलेलं शुद्ध आणि पचायला हलकं अन्न, कारण असं अन्न मनाला शांत ठेवतं. जेवणानंतर आपल्या ऐपतीप्रमाणे दान देऊन आपण निस्वार्थ सेवेची भावना पूर्ण करतो. बरं, तर या सगळ्या विधींमधून आपण काय शिकलो? या संपूर्ण परंपरेचा गाभा काय आहे? चला आता ते समजून घेऊया. काही नियम तर आपण पाहिलेच, जसं की दक्षिणेकडे तोंड करणे किंवा काळे तीळ वापरणे. पण त्याहून महत्त्वाचे नियम आहेत आपल्या वागणुकीबद्दल. या दिवशी तामसिक भोजन, राग किंवा खोटं बोलणं टाळायला सांगितलं जातं, कारण हा दिवस केवळ बाह्य शुद्धीचा नाही, तर आंतरिक शांतता आणि आदराचा आहे.
पण आता एक व्यावहारिक प्रश्न मनात येऊ शकतो की जर एवढा विस्तृत विधी करणं शक्य नसेल तर काय करायचं? आणि याचं उत्तरच या संपूर्ण विवेचनाचं सार आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर खूपच सुंदर आहे. जर तुम्हाला हे सगळे विधी करणं शक्य नसेल ना, तरी काही हरकत नाही. फक्त मनापासून श्रद्धेने आपल्या पितरांचं स्मरण करा आणि जमेल तसं एखाद्या गरजूला जेवू घाला. तेही तितकंच पुण्यदायी आहे. कारण शेवटी या विधीच्या नावातील श्राद्ध या शब्दापेक्षा आपल्या मनातील श्रद्धा जास्त महत्वाची आहे. आणि ही श्रद्धा ह्या परंपरेला प्रत्येकासाठी प्रत्येक ठिकाणी जिवंत ठेवते.